हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो गाईज, आज मी रात्री ब्लॉग शूट करत आहे. स्टार्ट केलेला आहे कारण की मी आत्ताच जस्ट हॉस्पिटलमधून आलेली आहे. आत्ताच मला डिस्चार्ज मिळालेला आहे. माझ्या ब्लॉगला लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा. आणि गाईज, एवढे दिवस माझे ब्लॉग नाही आले कारण की माझी तब्येत खूपच खराब झालेली. मला अचानक फीवर आलेलं. मला सॅटर्डेला दुपारी अचानक फीवर आलं आणि एवढं फीवर आलं की मी 3 चादर, एक ब्लँकेट, जॅकेट सगळं घातलेलं. फॅन बंद होतं आणि तरीसुद्धा मला एवढी थंडी लागत होती की मी थरथरत होती अक्षरशः. आणि खूप तापलेली, माझ्या डोळ्यातून कानातून वगैरे वाफा येत होत्या, एवढं मला ताप भरलेलं. आणि मी यांना फोन केला. मग माझे हस्बंड जॉबवरती होते. माझे हस्बंड बोलले की मॅडमला फोन कर. मॅडमला फोन केला. मॅडम बोलले बाळाला फीड नको करूस कारण की तुला फीवर आहे तर त्याला पण फीवर येईल. तर त्याच्यामुळे मी त्याला फीड नव्हतं केलं. संध्याकाळ झाली. मॅडमने मला व्हॉट्सअप केले, मेडिसिन व्हॉट्सअप केले आणि सांगितलं त्या मेडिसिन आणून खाऊन घे लगेच. 1-1.5 तासामध्ये फीवर उतरून जाईल. मग त्याच्यानंतर बाळाला फीड करू शकतेस तू पूर्ण बॉडी कोल्ड झाल्यावरती. सो मग मी माझ्या हस्बंडला सांगितलं, पण माझे हस्बंड जातात एवढं लांब जॉबला तर त्यांना यायलाच 3 तास लागतात. सो त्याच्यामुळे ते मला बोलले मी कधी येईल आणि मी कधी औषध वगैरे आणेल तर तू तुझ्या बहिणीला किंवा भावाला सांग की औषधं आणून द्यायला. सो मी त्या दिवशी दीदीला फोन केला. तर माझी दीदी जॉबला जाते तर तिचं लवकर काम आटपलेलं तर ती डायरेक्टली घरी गेलेली निघून. सो मी तिला बोलली, दीदी तू कुठे आहे? तर दीदी बोलली की मी घरी आले. मी तिला बोलली अगं मला अचानक फीवर आलं आहे आणि एवढं फीवर आलं आहे की अक्षरशः थरथरते मी. तर ती बोलली की मी येते थोड्या वेळाने जेवण वगैरे बनवून तुला बघायला. मी बोलली ठीक आहे. म्हणजे मला गोळ्या आणायच्या होत्या. तर दीदी बोलली तू मला पाठव, मी घेऊन येते. पण दीदी कधी येईल कारण की ती लांब पण राहते आणि तिला येता खूप टाईम झाला असता. मग त्यात बाळ रडत होतं माझं, उठलेलं आणि त्याला भूक लागलेली आणि तो रडत होता. सो मॅडमला पहिले विचारलं. मॅडम बोलले हां दे म्हणून. तर मी पावडरचं दूध बनवलं आणि त्याला दिलं. मग तेव्हा तो शांत झाला थोडा वेळ. पावडरचं दूध होतं म्हणून बरं झालं. पण ते त्याला सूटच नाही झालं. त्याला लूज मोशन झाले. एकदम लूज स्टूल नव्हते झाले, त्याला नॉर्मल झालेले, पण तरीसुद्धा त्याला ते पचलं नव्हतं. तरी मी विचारलं मॅडमला, पण मॅडम बोलल्या की तू मेडिसिन खाऊन घे आणि मग तू फीड करू शकतेस त्याला आणि ते त्याला सूट नाही होत आहे म्हणून. तर मी यांना फोन केला तर हे बोलले तू एक काम कर, पटकन दादाला फोन कर. माझ्याकडे दादाचा नंबरच नव्हता म्हणून मी वहिनीला फोन केला. तर वहिनीचा फोन बंद होता. मी दीदीला फोन केला. मग दीदीला सांगितलं वहिनीचा फोन बंद येतो. मग दीदीने दादाला फोन केला. दादा बोलला नाही तुझा फोन चालू आहे म्हणून आणि मी नाही आहे तिथे, नाही तर मी गेलो असतो घेऊन. म्हणून मग दीदीने मला सांगितलं की वहिनीचा फोन चालू आहे. मी परत फोन केला. लागला तेव्हा फोन वहिनीचा. कदाचित नेटवर्कचा इश्यू झाला असेल म्हणून लागला नसेल. मग नंतर लागलं. मी 5ला फोन केलेला वहिनींना. तर मग वहिनी बोलल्या हां ताई बोला ना. तर मी बोलली की वहिनी दादा आहे का म्हणून, कारण की दादाचा नंबर नाही आहे माझ्याकडे, मला मेडिसिन पाहिजे होती. तर वहिनी बोलल्या मी घेऊन येते. मी बोलली ठीक आहे चालेल. वहिनी 6 वाजेपर्यंत आल्या मेडिसिन घेऊन. तेव्हा त्यांनी बाबूला पण घेतला आणि मी मेडिसिन घेतली. माझं पूर्ण बॉडी पेन होत होतं. हेडेक तर एवढं भयंकर होत होतं ना की बापरे बाबा, असं वाटतं कोणतरी हातोडी मारते माझ्या डोक्यावरती, एवढं भयंकर. आणि डोळे वगैरे ठपकत होते अक्षरशः. मग वहिनीने बाबूला घेतलं, तो रडत होता. मग त्याला पावडरचं दूध दिलं. तर त्याने पॉटी केली आणि मग वहिनीने क्लीन केलं आणि त्याच्यानंतर त्याला झोपवल्यानंतर माझा बाम लावला त्यांनी. त्यांना बोलली नका वहिनी नका लावू कारण की तुम्ही बाबूला घ्याल ना, मला फीवर आहे तर, कारण की 1-1.5 तास लागेल फीवर उतरायला, त्याच्यामुळे तुम्ही बाम नका लावू. पण त्यांनी मला बाम लावून हेड मसाज दिला आणि माझ्या हाताचा वास पण जाईल ना, मग बाळाला त्रास नाही होणार. म्हणजे ठीक आहे. त्यानंतर लगेच 7 वाजले. मग 7 वाजता माझी दीदी आली. दुपारची थोडी भांडी होती जेवलेली तर ती त्यांनी घासत घेतली. तर मी बोलली विद्युतला मामी काय करतात बघ जा. तर विद्युतने व्हिडिओ काढून आणली. तर मला दाखवली. बोलतात बघ मामी भांडी घासत होते. मी बोलली कशाला, त्यांना सांग नका घासू म्हणून, राहू द्या उगाच कशाला. मग तेवढ्यात वहिनी आल्या. वहिनी होतं राहू द्यावं.
माझ्या दीदीने लगेच डाळ बनवून घेतली, भाजी बनवली भेंडीची आणि भात बनवणार होती. तर मी तिला बोलली नको तू बनवू नकोस, मी बनवेन नंतर, कारण की गरम गरम बनवलेला बरा असतो. कारण की जेवणात तर एवढ्या लवकर नव्हतंच. मग तिने चहा वगैरे केला, आम्ही चहा प्यायलो, तिने झाडू बिडू मारून घेतला. त्याच्यानंतर त्या दोघी गेल्या आणि माझे हजबंड लवकरच निघालेले त्या दिवशी. त्यांना सांगितलेलं लवकर निघा कारण की बाबूला घ्यायला लागेल. सो ते लवकर निघाले आणि मग ते आले 10-10:30 वाजेपर्यंत आले त्या दिवशी. मग त्या दिवशी पूर्ण रात्र मला 4 वेळा फीवर आलेला आणि 4 वेळा मी त्या गोळ्या खाल्ल्या. सेकंड टाईम मला तेव्हा मॅडमला फोन केला. मॅडम बोलल्या तू ये चेकअप करायला. तर आम्ही गेलो, चेकअप करून आलो. मग मॅम बोलल्या बघ आता डबल मेडिसिन नसतं घेतलं तर मी इंजेक्शन दिलं असं. आता मेडिसिन घेतलं तर मी इंजेक्शन नाही देऊ शकत. सो आता जर रात्री परत फीवर आला तर तुम्ही या. तर मी बोलली रात्री पॉसिबल नसेल मॅडम, आमच्या इथे जरा ब्रिज आहे ना तो जरासा खराब आहे, त्याच्यामुळे आम्ही बाळाला घेऊन तर येऊच नाही शकत आणि बाळाला सोडून पण येऊ नाही शकत. सो त्याच्यामुळे कारण की तो 2-2 मिनटात उठतो आणि विद्युत कसं हँडल करेल त्याला, त्याच्यामुळे आणि आम्हाला इथून 10 मिनटं जायला लागतील, 10 मिनटं यायला लागतील. परत चेकअप काय असेल ते म्हणजे अर्धा तास तरी लागलाच असता. मग अर्धा तासात विद्युतने कसं हँडल केलं असतं, म्हणून त्याला घेऊन जाणं तर भागच होतं. सो त्यामुळे मी मॅडमला बोलली रात्री जमणार नाही, पण मॅम जर फीवर आलं तर मी टॅबलेट घेऊ शकते का. मॅम बोलले ठीक आहे घे, मग सकाळी ये दाखवायला. सो मी परत रात्री 2 वाजता मला फीवर आला. मग तेव्हा मी 2 वाजता घेतल्या मेडिसिन. त्याच्यानंतर बाळ तर एवढं रडत होतं माझं त्या दिवशी पण. जसा फीवर उतरला तेव्हा मी त्याला फीड केलं. त्याच्यानंतर परत सकाळी 4 वाजता मला फीवर आला. मग त्याच्यानंतर सकाळी परत 8 वाजता आला. मग शेवटी फायनली आम्ही गेलो मॅडमकडे. मॅडमला कॉल केला. मॅडम बोलले लगेच ये आता ब्लड टेस्ट करायचं. आम्ही गेलो, ब्लड टेस्ट केला, लगेच रिपोर्ट आली. संडे होता तरी आम्ही दुसरीकडे भरपूर ठिकाणी फिरलो ब्लड टेस्टसाठी, पण सगळं संडेमुळे बंद होतं. शेवटी मॅडमला फोन केला. मॅडम बोलले ठीक आहे तू ये इथेच आपण करू. मग आम्ही गेलो आणि तिथे केलं. तसं पण मॅडमने आधीच बोललेलं इथेच करून घ्या पटकन, पण माझ्या हजबंडचे ओळखीचे आहेत ना ते दादा, तर ते लॅबवाले दादा ओळखीचे आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे करणार होतो. पण सगळेच लॅब बंद होता त्या दिवशी, संडे होता म्हणून मॅमकडेच गेलो आम्ही आणि मग तिथे टेस्ट केली पटापट आणि लगेच रिपोर्ट पण आली. तर रिपोर्टमध्ये डबल टायफॉईड मलेरिया आला मला. तर मॅमने लगेच मला ॲडमिट केली. मग आम्ही बोललो मॅम आम्हाला, कारण की आम्हाला आधी पण डबल टायफॉईड झालेला, मलेरिया नव्हतं झालं पण डबल टायफॉईड झालेलं. तेव्हा मी 3 महिन्याची प्रेग्नेंट होते. 3 महिने मला खूप त्रास पण झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तिथेच मी खूप ठिकाणी म्हणजे 3-4 ठिकाणी मी ट्रीटमेंट केल्यावर मला काहीच फरक नाही पडला. आणि मी मॅमकडे गेली तर मॅमकडे लगेच मला फरक पडलेला, म्हणून मी आता पण ट्रीटमेंट त्यांच्याकडेच केली. आणि मॅडमनी तेव्हा पण मला समजून घेतलेलं कारण की विद्युत होता घरी. तर मॅमला आम्ही बोललेलो आम्ही सकाळी येऊन संध्याकाळी जाऊ शकतो का. तर मॅम बोलले असंच करत नाही, पण तुम्हाला आम्ही करू, कारण मुलगा लहान आणि त्याला बघायला कोण नाही, म्हणून तुझ्यासाठी मी करू शकते म्हणून. मी ठीक आहे थँक्यू मॅम. तर आताही त्यांनी तेच केलं, कारण की आता तर बाबू पण आमचा विद्युत पण आणि आमचा छोटा बाबू पण, तर त्याच्यामुळे मॅमने आता पण तेच केलं. आम्ही सकाळी जायचं, सलाईन लावायचं पूर्ण दिवस आणि रात्री आम्ही घरी येतो असं. आज लास्ट डे होता आणि फर्स्ट डेला मी दीदीला कॉल केला. संडेला जशी मला डायरेक्टली ॲडमिट केली ना, बाबू झोपलेलाच होता आणि आम्ही गेलेलो. मला फीवर आलेला भरपूर, तर सकाळीच मी फीड केलेलं त्याला आणि त्याच्यानंतर तो झोपलेला होता. तर आम्ही गेलो डायरेक्टली, तिथे ब्लड टेस्ट वगैरे झालं. मला तर अक्षरशः उठायची पण ताकद नव्हती, चालायची नव्हती, बसायची पण नव्हती, एवढं विकनेस होतं. आणि माझे बोटं तर एवढे म्हणजे ना असे बोटं पण नव्हती होत माझी, म्हणजे एवढं मला पेन होत होतं. मग लगेच मॅमने ॲडमिट केली तिथे आणि तेवढ्यात बाबू उठला आमचा आणि मग तो रडायला लागला, भरपूर रडायला लागला. त्याला भूक लागलेली, कारण की तो सकाळी त्याने फीड केलेलं, त्याच्यानंतर झोपलेला. ते झोपेतून उठल्यावर त्याला एवढी भूक लागलेली. माझे हजबंड बोलले घरी फोन करून सांग कोणाला तरी पाणी आणायला, कारण की वरचं दूध द्यायला सांगितलेलं. तर तो जो होता पावडरचं दूध आमच्याकडे, तर त्याच्याने त्याला तो सूट नव्हतं झालं. तर मॅडमने दुसऱ्या ब्रँडचं पावडर सांगितलेलं, तर ते आणलेलं. आणि माझ्या लहान वहिनीला फोन केला. मग त्या बाहेर चाललेल्या होत्या आणि मोठी आई जॉबला गेलेली आणि मोठी वहिनी पण जॉबला गेलेली, तर घरी कोणच नव्हतं. तर वहिनी बोलल्या मी बाहेर चाललेली, आता निघालेलोच होतो ताई. तर मी म्हणले ठीक आहे. तर मग मी दीदीला फोन केला. मग दीदी पण जॉबवरतीच होती. दीदीला बोलली अगं पाणी पाहिजे होतं मला. दीदी बोलली मला इथून सोडतच नाही.
तर बाबूचा आवाज ऐकला तर तिला पण राहवलं नाही, मग ती गेली घरी आणि तिथे कोणच नव्हतं. मग तिने काय केलं, पटकन तिथे फक्त बाबा आणि दादा होता वाटतं मोठा. तर दीदी गेली आणि तिथे पाणी गरम केला. मग तिला बोली एक वाटीने चमचा पण घेऊन ये. मग ती घेऊन आली. त्याच्यानंतर मी यांना बोली एक ड्रॉपर घेऊन या, कारण की स्पूनने त्याला पाचताच येणार नाही. मग ड्रॉपर पण घेऊन आले आणि मग नंतर तिथे पटकन दूध बनवलं आणि त्याला दूध दिलं. तेव्हा तो शांत झाला बिचारा. त्याच्यानंतर मग हे घेऊन आलेले घरी त्याला आणि घरीच त्याला 2 वेळा दूध वगैरे दिलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ते घेऊन आले परत आणि मी एकटीच होती मग तिथे. मग दुपारी दीदी त्याला दूध वगैरे पाजलं आणि तशी ती लगेच घरी गेलेली. आणि मग त्याच्यानंतर हे घरी आले आणि मग इथेच होते. मग नंतर लगेच 5 वाजता हे आले मला तिथे घ्यायला. मग दीदी घरी गेली, जेवली बिवली आणि डाळ खिचडी बनवून आली माझ्यासाठी. आणि मग संध्याकाळी ती घरी आलेली माझ्या. विद्युत त्या दिवशी घरीच होता एकटाच बिचारा. तर दीदी आली 5 वाजता इथे आणि तिने लगेच डाळ बनवली आणि भाजी बनवली भेंडीची आणि थोडी भांडी होती ती घासली आणि झाडू बिडू मारली. आणि मी आली तर तिने मला चहा वगैरे दिली. मी बोलली दीदीला, दीदी तू कुठे, मला डिस्चार्ज भेटतो. तर दीदी बोलली ठीक आहे मी इथेच आहे. आणि मग दीदीला बोलली 2 मिनटं थांब फक्त, आम्ही येतो आहे मग तू जा. तर बोलली हां. तसे भाऊजी मला येतात घ्यायला तर त्यांना टाईम लागेल थोडं. तर मग दीदी थांबलेलीच होती. तर मी आली. मग दीदीने मला चहा वगैरे दिला आणि कपडे घडी घालत होते. दीदी आणि दीदी दोघं कपडे घडी घालत होते. सो बेड पण नीट सेट केलेला दीदीनी. आणि मग त्याच्यानंतर मग दीदी गेली. दुसऱ्या दिवशी मंडेला म्हणजे काल दीदीने मला दुपारी चपाती भाजी आणलेली दवाखान्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी घरी येऊन जेवण बनवून घेतलं, कारण की मला बेटर फील होत होतं. आणि आज पण काय झालं, आज 3rd डे होता, लास्ट डे ट्रीटमेंटचा. सो आज मी सकाळी 2 टायमाचं जेवण बनवून गेलेली. आमचा डब्बा घेऊन गेलेली, विद्युतला पण घेऊन गेलेलो आज आम्ही, कारण की 2 दिवस बिचारा तो एकटाच घरात होता, बोर झाला असेल ना. आज त्याला घेऊन गेलेलो आणि आत्ताच जस्ट आलो आम्ही. 10 मिनिट झाले, 10-15 मिनटं झाले आम्हाला येऊन. तुम्ही बघू शकता आता किती वाजले. आता छोटा बाबू पण झोपलेला आहे आणि विद्युत आहे ना, तो होमवर्क करत आहे. आणि आज आमचा छोटा बाबू 20 दिवसाचा झालेला आहे आणि त्याला BCGचं इंजेक्शन मॅम बोलायला 20 दिवसाचं झाल्यावरती त्याला BCGचं इंजेक्शन द्या, म्हणून आम्ही त्याला BCGचं इंजेक्शन द्यायला गेलेलो. तिथं तर आम्हाला खूपच लेट झालं, त्याच्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये जायला पण लेट झालं आणि त्याच्यामुळे आज घरी यायला पण लेट झालं. तुम्हाला दाखवते ते दोघं काय करतात. बघा किती होमवर्क करते. छोटा बेबी झोपला येते माझ्या हजबंडला मी सांगितलं गहू काढून ठेवलेले, तर ते हॉस्पिटलच्या चक्करमध्ये राहूनच जायत होते. मग त्यांना बोलले आता ते दळून आणा पटकन. तर ते दळण टाकायला गेलेले आहेत, आता ते घेऊन येतील. मग उद्या जातील जॉबला. ते पण त्यांना सुट्टी घ्यायला लावली मी 2 दिवस, कारण की सलाईन वगैरे लावलेली असताना मी बाळाला कशी घेणार, त्याच्यामुळे मला घ्यायला जमलं नसतं. म्हणून त्यांना मिळली तुम्ही सुट्टी घ्या. आणि मी व्हिडिओ वगैरे शूटच केले नाही, कारण की माझ्यात बिलकुल ताकद नव्हती. आणि विद्युतने काय व्हिडिओ शूट केलेले आहेत ते पण मी याच्यात ॲड करून टाकेल आणि तुम्हाला शेअर करेल. मग आजपासून तुम्हाला माझे ब्लॉग बघायला मिळतील. भले मोठे ब्लॉग बघायला नाही मिळणार, पण मिनी ब्लॉग तरी तुम्हाला मिळतील माझे बघायला. सो स्टे ट्यून. मला ना अचानक थंडीने कापायला लागली, जाम टेन्शन आलं आहे. 2 चादर टाकलेत आणि 1 ब्लँकेट टाकले, तरी पण तिला एवढी थंडी लागते. जसं काय एकच चादर टाकली, तुम्हाला दाखवतो चला. मला थंडी लागते पण आता तू झोपली. तर एकदा फोन लावून बघतो बघू काय आलं मम्मा. चला काय आणि गाईज माझ्या तब्येत खराब व्हायच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहे मी ब्लॉग बनवलेले आहेत, पण ते एडिट नाही केले. ते ब्लॉग मी ह्या ब्लॉगच्या नंतर ॲड करून टाकेल. मग तेही तुम्ही बघा आणि असंच मला प्रेम करत जा. आणि तुम्ही माझ्या आफ्टर डिलेवरी ब्लॉगला एवढं तुम्ही प्रेम दिलं त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि असंच मला प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि गाईज आजच्या ब्लॉगची मी इथेच एंडिंग करत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा.